नमस्कार मित्रांनो, मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज आपल्याला कॉपीराइट क्लेम म्हणजे काय आणि कधी येतो याविषयी माहिती सांगणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या आदेश चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका। बेल आयकॉनची घंटी का ऑन करायची मित्रांनो, तर आपला व्हिडिओ ज्या टायमिंगला प्रसिद्ध होतो त्या टायमिंगला 100% आपल्याला नोटिफिकेशन हे मिळून जाईल आणि याच नोटिफिकेशनद्वारे आपल्याला कळून येईल की आपला व्हिडिओ केव्हा प्रकाशित झाला आहे। त्यामुळे बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला अजिबात विसरू नका बरं का मित्रांनो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड करत असतो। याच वेळेस काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याला कॉपीराइट क्लेम म्हणून दाखवतो, जो की व्हिडिओ आपण स्वतः क्रिएट केलेला असतो किंवा बऱ्याच वेळेस आपण गेमिंग खेळत असतो। या टायमिंगला आपण स्क्रीन रेकॉर्ड चालू करून सुद्धा आपण व्हिडिओ तो सेव्ह केलेला असतो आणि असाच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करतो किंवा एखादी गेम खेळत असतो किंवा प्लेग्राऊंड मधील कोणतेही खेळ खेळत असतो। अशा टायमिंगला सुद्धा आपण व्हिडिओ शूट करत असतो आणि असे शूटिंग करून किंवा स्क्रीन रेकॉर्ड करून व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतो आणि अशा वेळेस आपल्याला कॉपीराइट क्लेम येतो। तर तो काय येतो आपल्याला माहित आहे का? तर मित्रांनो, म्हणजे नेमकं काय कॉपीराइट क्लेम? तर कॉपीराइट क्लेम म्हणजे काय, एक तर दुसऱ्याचा व्हिडिओ डाउनलोड करून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, हा म्हणजे कॉपीराइट क्लेम असं यूट्यूब कंपनी आपल्याला स्वतःला सांगते। आणि त्यामधील दुसरा पार्ट म्हणजे काय, तर कॉपीराइट क्लेम हा कसा काढला जातो किंवा कसा असतो काय नक्की। तर कॉपीराइट क्लेम म्हणजे काय की दुसऱ्याचा व्हिडिओ आपण डाउनलोड करून आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर हाच कॉपीराइट क्लेम आपण यूट्यूब कंपनीला मी पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे की कसा काढला जातो। पण यालाच कॉपीराइट म्हणतात। दुसऱ्याचा व्हिडिओ डाउनलोड करून किंवा दुसऱ्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे किंवा सोशल मीडियावर अपलोड केलेला आहे, याला कॉपीराइट असे म्हणतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉपीराइट क्लेमचं नक्की काय करायचं, तर कॉपीराइट क्लेम मधील व्हिडिओ हे शक्यतो डिलीट करावेत। तर का, तर दुसऱ्याचा व्हिडिओ असेल तर 100% डिलीट करावेत आणि स्वतःचाच व्हिडिओ क्रिएट केलेला असेल तर तो यूट्यूब कंपनीला फीडबॅक देऊन किंवा मेल करून सुद्धा आपण सांगू शकतो की हा माझा स्वतःचाच व्हिडिओ आहे, हा दुसऱ्या कोणाचा नसून कंटेंट माझा स्वतःचाच आहे आणि त्याला त्यांचा प्रूफ देऊन सुद्धा आपण कॉपीराइट क्लेम त्या माध्यमातून काढून देऊ शकतो किंवा आपल्या व्हिडिओमधील निघू शकतो। आता हे पुढील व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगणार आहे, ही पुढील प्रोसेस आहे। पण पुढील काही मी दिवसांमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे। पण आता थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, कॉपीराइट क्लेम म्हणजे काय की दुसऱ्याचा व्हिडिओ डाउनलोड करून आपण तो एडिटिंग करून स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला, याला कॉपीराइट क्लेम म्हणतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कॉपीराइट जो क्लेम आहे तो काय येतो म्हणजे काय, तर कॉपीराइट क्लेम येण्यामागचं कारण, आपण एखादं शूटिंग चालू असताना किंवा एखादं स्क्रीन रेकॉर्ड चालू करत असताना एखादा अचानक आवाज त्यामध्ये येतो किंवा कोणाच्या तरी मोबाईलची रिंगटोन वाजते किंवा कोणाच्या तरी मोबाईलचं एखादं सॉंग वाजतं, मग ते मराठी सॉंग असो, हिंदी असो, इंग्लिश असो, असा रेकॉर्डचा आवाज त्यामध्ये क्लिक होतो किंवा तो ऐकावला जातो। की जसं की एखादी गाणी म्हणजे शूटिंग चालू आहे आणि त्यामध्ये जर एखाद्या पिक्चरचं सॉंग लागलं तर त्या टायमिंगला तो आवाज त्यामध्ये रेकॉर्ड होतो आणि असाच व्हिडिओ आपण अपलोड केला की तेवढ्या पॅचमध्ये शक्यतो आपल्याला कॉपीराइट येण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यामुळे बऱ्याच टायमिंगला आपण एखादे फेसबुक असो, यूट्यूब असो किंवा जर कोणत्याही सोशल माध्यमातून व्हिडिओ बघत असला तर त्या टायमिंगमध्ये जर एखादा सॉंग लागला तर त्याला व्हिडिओ हॅज बीन म्युटेड सॉंग असं म्हणून दाखवलं जातं, आवाज येत नाही थोड्या कालावधीसाठी, तर त्याला कॉपीराइट क्लेम येऊ नये म्हणून तो पार्ट तिथं म्यूट केलेला असतो। तर त्याचं हेच कारण असतं की बऱ्याच टायमिंगला तेवढ्या भागाला त्या गाण्याच्या आवाजाला कॉपीराइट क्लेम हा आलेला असतो। म्हणून मित्रांनो, अशा टायमिंगला आपण ते म्यूट सुद्धा करू शकतो किंवा तेवढा भाग तो कट सुद्धा करू शकतो कॉपीराइट क्लेम आल्यानंतर, तो पुढचा विषय। पण कॉपीराइट क्लेम येऊच नये यासाठी शक्यतो आपल्या व्हिडिओमध्ये असे आवाज येऊ न देण्याचे सगळ्यात महत्त्वाचे काम आपण केले पाहिजे आणि शक्यतो दुसऱ्यांचे व्हिडिओ अजिबात आलेच नाहीत पाहिजेत याची काळजी घ्या। शक्यतो आपला स्वतःचाच व्हिडिओ आपण स्वतः जनरेट करा आणि तो यूट्यूबवर अपलोड करा। आणि बऱ्याच वेळेस दुसऱ्यांचे आपला व्हिडिओ तयार होत असताना इतर कोणतेही आवाज येणार नाही त्याची 100% काळजी घ्या, यालाच कॉपीराइट क्लेम असे म्हणतात। आणि कॉपीराइट क्लेम येऊ नये यासाठी ही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। तर मित्रांनो, हीच माहिती मला आपल्याला सांगायची होती, कॉपीराइट क्लेम म्हणजे काय आणि कॉपीराइट क्लेम बद्दल थोडीशी माहिती। तर हा व्हिडिओ 100% तुम्हाला आवडला असेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। याचबरोबर बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका। धन्यवाद।